नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक उडतकार। आज आपण पाहणार आहोत सरासंच 2.4 मधील सूत्र पद्धत, जे शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची। त्यातलं गणित जे आहे, काय गणित? 5चा वर्ग वजा 4 बरोबर 0। आपण याच्यावरून काय करतो? समीकरण रूपात आहे की नाही ते पाहतो। त्याच्यानंतर आता काय करावं लागतं आपल्याला? एबीसी च्या किमती, ए ची किंमत किती? 5। त्यानंतर बी ची किंमत किती? वजा 4 चिन्ह सोडायचं नाही। सी ची किंमत किती? वजा 2। याच्यानंतर आपलं सूत्र विवेचकाचं, बी चा वर्ग वजा 4ac। मग बी चा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग? 4 वजा 4 चा वर्ग वजा 4 गुणिले इथं कोणतं चिन्ह नसेल मिळणार। ए ची किंमत किती आहे? 5 आणि सी ची किंमत वजा 2। मग विद्यार्थी मित्रांनो, 4 चा वर्ग किती? वजा 4 चा वर्ग 16 वजा। आता इथं डायरेक्ट गुणा करा। 4 पंच 20 आणि 20 दुनी 40 काय झालं? वजा 40। मग 16 वजा वजा अधिक झालं, म्हणजे 40 आणि 16 किती? 56। हे कशाची किंमत भेटली आपल्याला? विवेचकाची। आता याच्यावरून आपण सूत्र पद्धतीचा वापर करून सूत्र पद्धतीत उत्तर काढू शकतो। मग आपलं सूत्र पद्धतीचं सूत्र काय? x बरोबर वजा b प्लस मायनस वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac याला छेद 2a। आता पहा, इथून महत्त्वाचं गणित आहे। मग x बरोबर वजा, आता b ची किंमत किती आहे? वजा वजा 4। हे कंसात टाकली, कारण चिन्हाच्या पुढे चिन्ह देऊन कंसात, प्लस मायनस। आता वजा b चा वर्ग म्हणजे b चा वर्ग वजा 4 ची किंमत किती आली? किती आली? 56। याच्यात टाकेल 56 याला छेद 2 गुणिले a ची किंमत, a ची किंमत किती आहे? 5। मग आता इकडे लक्ष द्या। x बरोबर वजा वजा अधिक म्हणजे 4, वजा वजा अधिक म्हणजे किती? 4। लिहू नका तुम्ही, इकडे लक्ष द्या। प्लस मायनस। आता 56 चे आपल्याला काय? 56 कशाचा वर्ग आहे काय? नाही। मग असे त्याचे अवयव पडायला लागतील। मग ते पडतात 4 गुणिले 14 याला छेद आणि 5 दुनी किती? 10। मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 4 अधिक वजा, आता 4 चं वर्गमूळ निघते इथं। 4 कशाचा वर्ग आहे? 2 चा, म्हणून 2 निघले। मग तरी वर्गमूळात बाकी काय? 14 याला छेद किती? 10। आता विद्यार्थी मित्रांनो, 2 आणि 4 मध्ये काय कॉमन निघते? दोन्ही कोणत्या संख्येला भाग जाते? 2 म्हणून 2 काढला बाहेर। मग आता पहा, बे दुनी किती? 4। 2 अधिक वजा वर्गमुळात 14 याला छेद किती? 10। समजलं ना? इथं पहा, 2 हा बाहेर काढला, मग 2 कॉमन बाहेर काढला, 4 आणि 2 मधला, तरी बे एक बे दुनी 4 हे अधिक वजा। आता 2 बाहेर काढले, त्यानं 2 तर उरला नाही, 1 उरला, तो लिहित नसता। वर्गमुळात 14 याला छेद 10। 2 न परत भाग तुटते, बे एक बे पंच, म्हणजे आता काय उरलो? 2 अधिक वजा वर्गमुळात 14 याला छेद 5। मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपला उत्तर आलं। मग आता या उत्तराला आपण 2 वेळा टाकू शकतो। x बरोबर 2 अधिक वर्गमुळात 14 याला छेद 5 हे उत्तर, आणि दुसरं 2 x बरोबर 2 वजा वर्गमुळात 14 याला छेद 5। अशा प्रकारे आपले 2 उत्तर निघतील। तर आपल्या चॅनलवर तुम्ही कोणी नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर सूत्र पद्धत मध्ये दुसरं म्हणजे 5व्या नंबरचं गणित, y वर्ग अधिक 1/3 y बरोबर 2। आता गणित रूपात नाहीये, आणि इथं अंश आणि छेदाचं गणित आहे। हे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं गणित आहे, आणि तुम्हाला जर अंश आणि छेद आले तेव्हा अशा वेळेस काय करावं हे समजत नाही। मग आज आपण पाहणार आहोत अंश आणि छेदाचं काय करायचं होतं ते। इकडे लक्षात घ्या, इथं काय आहे? y चा वर्ग अधिक 1/3y बरोबर 2। मग गणित रूपात नाहीये। मग आता आपल्याला पहिले काय करावं लागेल? गणित रूपात तयार करावं लागेल। मग छेद किती आहे? 3। मग इथे लिहायचं, समीकरणाच्या प्रत्येक पदाला किती ने गुणून? 3 ने गुणून। कारण आपण प्रत्येक वेळेस पाहतो, जो छेद जर गायब करायचा असेल तर त्याला काय करायचं? गुणून घ्यायचं। मग y चा वर्ग गुणिले 3, त्याच्यानंतर अधिक 1/3 गुणिले 1/3y गुणिले 3 बरोबर 2 गुणिले 3। आता विद्यार्थी मित्रांनो, 3 गुणिले y म्हणजे किती? 3y चा वर्ग अधिक, आता इकडे लक्षात घ्या, या 3 सोबत हा 3 कट, 1 गुणिले y म्हणजे किती? 1y म्हणजे y। ठीक आहे, आणि 3 दुनी किती? 6। मग आता इकडे लक्षात घ्या, 3y चा वर्ग अधिक y हा अधिक सायकलला वजा बरोबर 0। आता याच्यावरून एबीसी च्या किमती काढू शकतो आपण। a ची किंमत किती? 3। त्यानंतर b ची किंमत किती? y म्हणजे 1 आहे, आणि c ची किंमत किती? वजा 6।
आता याच्यावरून काय करावं लागतं आपल्याला b चा वर्ग वजा 4ac b चा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग चा वर्ग. a चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 3 3 गुणिले c ची किंमत वजा 6 वजा 6 मग आता विद्यार्थी मित्रांनो 1 चा वर्ग एकच एकच. वजा आता इथपर्यंत गुण आला 4 3 12 5 सकम 72 हे काय वजा मग वजा 72 मग 1 मायनस मायनस प्लस 73 72 ने 73 हे काय भेटलं आपल्याला विवेचक. विवेचक चा वर्ग वजा 40 किंमत त्याच्यानंतर आता आपण सूत्र पद्धतीचा वापर मग x बरोबर वजा b प्लस मायनस वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac याला छेद 2a मग आता बघा इकडे लक्षात घ्या वजा b ची किंमत किती आहे रे b ची किंमत किती 1 प्लस मायनस आता b चा वर्ग वजा 4ac ची किंमत आली आपली किती 73 गुड याला छेद किती 2 गुणिले a ची किंमत किती a ची किंमत किती 3 मग आता इकडे लक्षात घ्या वजा 1 प्लस मायनस आता 73 चे अवयवी ओळख नाहीत आणि 73 कशाचा वर्ग बी नाही आहे याचे अवयव ओळख नाहीत कारण 73 मूळ संख्या आहे अशा वेळेस या संख्येचे आतापर्यंत याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये काय पाहिलं आपण 56 होते 4 गुणिले 14 पडले 88 होते 4 गुणिले 22 पडले पण आता विद्यार्थी मित्रांनो इथं 73 आहे आणि 73 मूळ संख्या असल्या कारणाने तिचे अवयव सुद्धा पडणं मुश्किल आहे म्हणून आपल्याला काय करावं लागते 73 जसेचे तसेच घ्यायला लागते मग 73 आणि 3 दुनी किती 6 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याच्यावरून आपले दोन उत्तर निघू शकतात म्हणजे वजा 1 अधिक वर्गमुळात 73 याला छेद 6 हे एक उत्तर त्याच्यानंतर वजा 1 वजा वर्गमुळात 73 याला छेद 6 अशा प्रकारे आपलं दोन उत्तर निघतील ठीक आहे धन्यवाद